आसरा तुझी आसरा पालीच्या पालका गौरीच्या बालका बल्लाळेश्वरा जय देव जय देव। दुर्गेचा पुत्र या दुर्गावर राही पश्चिमेचा राजा पूर्वेला पाही। दुर्गेचा पुत्र या दुर्गावर राही पश्चिमेचा राजा पूर्वेला पाही। सभा मंडपात भव्य गाभारा मूषकाच्या हाती मोदक हारा। धुंडाधुंड विनायक नामक अवतारा नामक अवतारा। पालीच्या पालका गौरीच्या बालका बल्लाळेश्वरा जय देव जय देव। बल्लाळाची मूर्ती ठेंगणी रुंद भारी बालरवी पर सिंदूर बुंद। बल्लाळाची मूर्ती ठेंगणी रुंद भारी बालरवी पर सिंदूर बुंद। डावी सोंड दोन्ही लोचनी हिरे बसले सिंहासनी रूप साजिरे। भक्तांना सांभाळी हे राजेश्वरा हे राजेश्वरा। पालीच्या पालका गौरीच्या बालका बल्लाळेश्वरा जय देव जय देव। बाल भक्ताला दे तुझी आसरा तुझी आसरा पालीच्या पालका गौरीच्या बालका बल्लाळेश्वरा जय देव जय देव। अमृताची गोडी तुझ्या भजनात। अमृताची गोडी तुझ्या भजनात। अमृताची गोडी गोडी तुझ्या भजनात। मनाचा विसावा तुझी जीवनात। मनाचा विसावा तुझी जीवनात। अमृताची गोडी तुझ्या भजनात। अमृताची गोडी तुझ्या भजनात। अमृताची गोडी गोडी तुझ्या भजनात। भजनी रंगावे जगा विसरावे। भजनी रंगावे जगा विसरावे। भजनी रंगावे जगा विसरावे। भजनी रंगावे जगा विसरावे। राम नाम जावे पिपळाची साथ। अमृताची गोडी तुझ्या भजनात। अमृताची गोडी तुझ्या भजनात। अमृताची गोडी गोडी तुझ्या भजनात। मनाचा विसावा तुझी जीवनात। मनाचा विसावा तुझी जीवनात। अमृताची गोडी तुझ्या भजनात। अमृताची गोडी तुझ्या भजनात। अमृताची गोडी गोडी तुझ्या भजनात। माझा पांडुरंग ऐकतो रंग। माझा पांडुरंग ऐकतो रंग। माझा पांडुरंग ऐकतो रंग। माझा पांडुरंग ऐकतो रंग। भजनात रंग नाचे कीर्तनात। अमृताची गोडी तुझ्या भजनात। अमृताची गोडी तुझ्या भजनात।
मनाचा विसावा सुखी जीवनात मनाचा विसावा सुखी जीवनात अमृताची गोडी तुझ्या भजनात अमृताची गोडी तुझ्या भजनात अमृताची गोडी गोडी तुझ्या भजनात तुझे नाम देवा केशवा माधवा 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 कोणी काही देवा गुणवा तयात अमृताची गोडी तुझ्या भजनात अमृताची गोडी तुझ्या भजनात अमृताची गोडी गोडी तुझ्या भजनात मनाचा विसावा सुखी जीवनात मनाचा विसावा सुखी जीवनात अमृताची गोडी तुझ्या भजनात अमृताची गोडी तुझ्या भजनात अमृताची गोडी गोडी तुझ्या भजनात नाम म्हण देवा घरी तो चरण नाम म्हणे देवा घरी तो चरण नाम म्हण देवा घरी तो चरण नाम म्हणे देवा घरी तो चरण हे सर्व सुख तुझा चिंतनात अमृताची गोडी तुझ्या भजनात अमृताची गोडी तुझ्या भजनात अमृताची गोडी गोडी तुझ्या भजनात मनाचा विसावा सुखी जीवनात मनाचा विसावा सुखी जीवनात अमृताची गोडी तुझ्या भजनात अमृताची गोडी तुझ्या भजनात अमृताची गोडी तुझ्या भजनात अमृताची गोडी तुझ्या भजनात विठ्ठल विठ्ठल म्हणतील सगळे विठुराय कितीसे दूर इमानदारांच्या समीप अन बेईमानांपासून दूर उभा कसा राहिला विटेवरी उभा कसा राहिला विटेवरी उभा कसा राहिला पंढरीचा विठ्ठल कुणी पाहिला पंढरीचा विठ्ठल कुणी पाहिला पंढरीचा विठ्ठल कुणी पाहिला पंढरीचा विठ्ठल कुणी पाहिला अंगी शोभे पितांबर पिवळा गळ्यामध्ये वैजयंती माळा चंदनाचा टिळा माथी शोभला चंदनाचा टिळा माथी शोभला
पाहिला पंढरीचा विठ्ठल कुणी पाहिला उभा कसा राहिला विठेवरी, उभा कसा राहिला विठेवरी, उभा कसा राहिला. चला चला पंढरीला जाऊ डोळे भरून विठू माऊलीला पाहू भक्ती मार्ग आम्हाला त्याने दाविला भक्ती मार्ग आम्हाला त्याने दाविला उभा कसा राहिला विठेवरी, उभा कसा राहिला विठेवरी, उभा कसा राहिला. पंढरीचा विठ्ठल कुणी पाहिला पंढरीचा विठ्ठल कुणी पाहिला उभा कसा राहिला विठेवरी, उभा कसा राहिला विठेवरी, उभा कसा राहिला. ठेवुनिया दोन्ही करकटी उभा हा मुकुंद वाळवंटी हरिनामाचा झेंडा तिथे रोविला हरिनामाचा झेंडा तिथे रोविला उभा कसा राहिला विठेवरी, उभा कसा राहिला विठेवरी, उभा कसा राहिला. पंढरीचा विठ्ठल कुणी पाहिला पंढरीचा विठ्ठल कुणी पाहिला उभा कसा राहिला विठेवरी, उभा कसा राहिला विठेवरी, उभा कसा राहिला. बाळ श्रावण प्रार्थियाता नका दूर लोटू पंढरीनाथा तव चरणी हा देह सारा वाहिला तव चरणी हा देह सारा वाहिला उभा कसा राहिला विठेवरी, उभा कसा राहिला विठेवरी, उभा कसा राहिला. पंढरीचा विठ्ठल कुणी पाहिला पंढरीचा विठ्ठल कुणी पाहिला उभा कसा राहिला विठेवरी, उभा कसा राहिला विठेवरी, उभा कसा राहिला. चला तर मग आता आपण मुंबई गोवा महामार्गावरून निघालो आहोत. मुंबई गोवा मार्गावरून हा प्रवास चालू झालेला आहे. मुंबईकडून गोव्याकडे निघालो आहेत आणि या महामार्गावरून जाताना हा नवीन महामार्ग आपल्याला आता पाहायला मिळतो आहे. आपण रायगड जिल्हा पार करून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आता प्रवेश करणार आहोत. हा कशेडी घाट किंवा पोलादपूर सोडल्यानंतर लागणारा कशेडी त्या घाटामधून त्या ठिकाणी पाहता दोन बोगदे आपल्याला समोर दिसत आहेत. हे दोन्ही बोगदे अतिशय उत्कृष्ट बनवले गेलेले आहेत. एक येण्यासाठी वेगळा आणि जाण्यासाठी वेगळा. आता आपण या मुंबईकडून गोव्याकडे या मार्गावरून या बोगद्यातून जात आहोत. या बोगद्यामध्ये अतिशय उत्कृष्ट लाईटिंग केलेली आहे. लाईटची व्यवस्था आहे. तसेच दोन्ही बोगद्यांच्या अंतर्गत कोणताही आपत्ती घडू नये याची काळजी घेतली आहे. आणि जरी असं कोणताही प्रसंग उद्भवला तर एका बोगद्यातून दुसऱ्या बोगद्यात जाण्यासाठी एक व्यवस्था केलेली आहे. महामार्ग त्या ठिकाणी थांबवून किंवा बोगद्यातील प्रवास थांबवून दुसऱ्या बोगद्यात प्रवेश करता येणार आहे. अशा पद्धतीनं हे संपूर्ण बोगदा हा सगळ्यात मोठा आणि उत्कृष्ट असा बनवलेला आहे. लाईटची व्यवस्था आहे. कॅमेरायुक्त आहे. संपूर्ण CCTV कॅमेरे त्या ठिकाणी बसवलेले आहेत. आणि दूरवरचा हा प्रवास या बोगद्यातून सहज अगदी
थोड्याच अवधीत आपण बोगदा पार करू शकतो. त्या कारणाने रायगडमधून रत्नागिरी जिल्ह्यात प्रवेश करताना हा मोठा घाट जो होता त्याचा प्रवास करावा लागत होता. महामार्गावरून तो या बोगद्यामुळे संपूर्ण इतर खडतर रस्ता वाचलेला आहे, टाळलेला आहे आणि सुखकर असा हा बोगदा आपल्या या ठिकाणी पाहायला मिळतो आहे, प्रवासासाठी मिळत आहे. पहा, इतका प्रवास आपण केला तरी बोगदा अजून संपलेला नाही आहे. अजूनही त्या बोगद्यातून आपण प्रवास करतो आहोत. लाईटची व्यवस्था अतिशय चांगली आहे आणि दोन्ही बाजूनी पाणी गटार व्यवस्थाही ठेवली आहे. इतकंच नव्हे तर हा सुखकर रस्ता आपण पार करून सहज बाहेर पडत आहोत. आता या बोगद्यामुळे आपण रत्नागिरी जिल्ह्यातल्या कशेडी घाट पार करूनही आपण पुढे आलेलो आहोत. पहा, हा उत्कृष्ट असा कोकणातला अतिशय सुंदर रमणीय स्थळ पाहायला मिळत आहे. आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल, सदैव आपल्यासोबत रायगड ओवी न्यूज चॅनल. नेहमी पाहत रहा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.